जैन मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या पवित्र पोर्टल फेज 2 संदर्भात जे काही प्रेफरन्स लॉग आणि जनरेट करण्यासंदर्भात बघा सूचना आल्या होत्या, तर त्याच्यामध्ये काही त्रुटी सध्या आढळल्या होत्या। त्याच्यामध्ये जे काही सध्या बघा पात्रता असताना संबंधित जी काही जाहिरात होती, तर त्या जाहिरातीमध्ये जनरेट झालेले विषय आहेत, तर ते विषय सध्या बघा रिकमेंडेशन सध्या उमेदवारांना झाले नव्हते। त्याच्यामध्ये सर्वात जास्त या ठिकाणी जे काही 9, 10 आणि 11वी 12वी संदर्भात जे स्पेशल विषय होते, मग ते सध्या बघा सायन्स फॅकल्टी संदर्भात विषय होते। मग त्याच्यामध्ये फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, तर उमेदवारांचे सध्या बघा पात्रता असताना देखील संबंधित ज्या काही जाहिराती आहेत, तर त्या जाहिरातीमधले जे विषय होते, तर ते विषय सध्या संबंधित उमेदवारांना त्या ठिकाणी जनरेट न होत होते। तर त्या संपूर्ण जे काही प्रॉब्लेम असेल, तर ती प्रॉब्लेम बघा या ठिकाणी सॉल्व्ह झालेली आहे आणि त्या अनुषंगाने संबंधित जी काही न्यूज बुलेटिन आहे, तर त्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण सूचना इथं देण्यात आल्या आहेत। तर सविस्तर आपण महत्त्वाचे जे मुद्दे आहेत, तर ते सध्या बघा बघूया। तर आपल्याला माहिती आहे की प्रेफरन्स जे सध्या बघा आपल्याला लॉक करण्यासाठी आणि जनरेट करून लॉक करण्यासाठी आपल्याला जी सुविधा देण्यात आली आहे, तर ती सुविधा म्हणजे 2/5/2025 हे जो काही लास्ट डेट आहे, तर ती लास्ट डेट असणार आहे। तर सर्व उमेदवारांनी सध्या बघा 2/5/2025 पर्यंत संपूर्ण जे काही प्रेफरन्स आहे, तर ते जनरेट करून लॉक करणे या ठिकाणी अनिवार्य असणार आहे। तर ही लास्ट डेट असणार आहे, हे एक लक्षात घ्या। तर लवकरात लवकर सध्या या ठिकाणी जे काही प्रेफरन्स असेल, तर ते लॉक करून घ्या। तर उमेदवारांना बरेचशा ज्या काही अडचणी येत होत्या की OTP संदर्भात, तर ह्या ठिकाणी बघा OTP संदर्भात देखील जो खुलासा आहे, तर तो देण्यात आला आहे की प्राधान्यक्रम जनरेट करणे, लॉक करणे इत्यादी बाबीसाठी बघा तांत्रिक अडचणी उद्भवल्यास उमेदवारांना ईमेल ID देण्यात आली आहे, ijupavitra2022@gmail.com या ईमेलवरती संपर्क साधता येईल असेही या ठिकाणी सुचवण्यात आले आहे। त्यानुसार बघा उमेदवारांनी प्राधान्यक्रमाबाबत येणाऱ्या अडचणीबाबतचे प्राप्त होत आहेत मेल या ठिकाणी, बरोबर। तर तुमच्या काही अडचणी असेल, तर तुम्हाला या ठिकाणी मेल देखील तुम्ही करू शकता। तसंच बघा या ठिकाणी एक महत्त्वाचा जो काही निराकरण करण्यात आले, ती म्हणजे OTP संदर्भात, कारण OTP संदर्भात बरेच दिवसापासून प्रॉब्लेम सुरू होता। तर त्या प्रॉब्लेमसाठी बघा इथं ज्या उमेदवारांना OTP मिळण्यात अडचणी येत आहे, अशा उमेदवारांनी ते वापरत असलेला जो काही ब्राउझर असेल, तर ती ब्राउझरची हिस्ट्री किंवा कॅच जे आहे, तर ते क्लिअर करायचं आहे। त्यानंतर बघा समस्येचे निराकरण न झाल्यास या ठिकाणी जी काही प्रायव्हेट विंडो असते, तर ती विंडो सध्या बघा तुम्हाला ओपन करायची आहे आणि त्याच्यामधून लॉग इन करायची आहे। जर तुम्हाला या ठिकाणी क्रोम ब्राउझरमध्ये तुम्ही जर लॉग इन करत असाल आणि क्रोम ब्राउझरमध्ये सध्या बघा OTP आपल्या मोबाईलवर येत नसेल, तर संबंधित जो काही क्रोम ब्राउझर असेल, तर त्या क्रोम ब्राउझरमधलं हिस्ट्री नावाचं बघा एक ह्या ठिकाणी त्या ठिकाणी टॅब असतो। तर हिस्ट्री किंवा जे काही क्लिअर कॅच असतं, तर हे तुम्ही आधी क्लिअर करून घ्यायचं, त्यानंतर पुन्हा लॉग इन करून बघायचं। तरी देखील OTP जर इथे येत नसेल, तर बघा या ठिकाणी जो काही नवीन विंडो आहे, प्रायव्हेट विंडो ज्याला आपण म्हणतो, तर ती प्रायव्हेट विंडो या ठिकाणी तुम्हाला राईट साईडला या ठिकाणी असते मोबाईलच्या क्रोम ब्राउझरचा। तर तिथे जाऊन तुम्हाला सेटिंगमध्ये प्रायव्हेट विंडो ओपन करायची आहे आणि त्याच्यामध्ये परत तुम्हाला वेबसाईट सध्या बघा ओपन करून लॉग इन करायचं आहे। तर त्याच्यामध्ये केल्याने OTP ह्या ठिकाणी 100% बघा येतो। तर अशा पद्धतीने तुम्ही प्रॉब्लेम त्या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतात। त्यानंतर बघा जे काही पवित्र पोर्टलवर आपल्याला माहिती आहे की इयत्ता 1ली पासून तर 12वी पर्यंत, त्यानंतर DED कॉलेजचे जे काही अध्यापनाचे विषय, अध्यापनाचे माध्यम, आरक्षण, समांतर आरक्षण इत्यादी बाबी एकत्रित विचारात घेऊन बघा उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होत आहे। उमेदवारांनी पवित्र पोर्टलच्या होम पेजवर डाउनलोड मेनू अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीचे बघा अवलोकन करावे। त्यामध्ये आरक्षण विषय यासह वरील सर्व बाबींचा एकत्रित विचार करून आपण पात्र असूनही काही तांत्रिक बाबीमुळे प्राधान्यक्रम जनरेट होत नसल्यास यापूर्वी जनरेट केलेले प्राधान्यक्रम डिलीट करून नव्याने ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचं हे स्टेटमेंट आहे, जनरेट केलेले प्राधान्यक्रम डिलीट करून नव्याने प्राधान्यक्रम जनरेट करावे आणि जनरेट केलेले प्राधान्यक्रम डिलीट करून नव्याने जनरेट करण्यासाठी जी काही संधीची मर्यादा या ठिकाणी असणार नाही। म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जर सध्या प्राधान्यक्रम बघा 1ली ते 5वी, त्यानंतर 6 ते 8, 9 ते 10, 11वी 12वी, DED कॉलेजचे अध्यापन विषय, माध्यम, ह्या आरक्षण ह्या संदर्भात बघा तुम्हाला जे काही प्राधान्यक्रम जर जनरेट या ठिकाणी होत नसेल, बरोबर, तुमची पात्रता आहे 1ली पासून तर 12वी DED पर्यंत आणि तुम्हाला संबंधित जे सध्या गटामध्ये त्या ठिकाणी प्राधान्यक्रम जनरेट होत नसेल, तर अशा वेळेला तुम्हाला बघा संबंधित जी काही या ठिकाणी प्रेफरन्स जर जनरेट झाले नसेल, तर ते तुम्ही बघा त्या ठिकाणी डिलीट करायचे आहे आणि तुम्हाला सध्या पुन्हा त्या ठिकाणी नवीन जे प्रेफरन्स असेल, तर ते प्रेफरन्स सध्या तुम्हाला या ठिकाणी पुन्हा जनरेट करायचं आहे, बरोबर। या ठिकाणी सांगितलेलं आहे की जे जनरेट केलेले प्राधान्यक्रम आहे, तर ते सध्या बघा नव्याने प्राधान्यक्रम तुम्हाला जनरेट करायचे आहे आणि सध्या जे काही जनरेट
करायला आपल्याला डिलीट आणि जनरेटसाठी बघा 3 चान्स देण्यात आले होते, परंतु ह्या जी काही सूचनेनुसार जनरेट केलेले प्राधान्यक्रम डिलीट करून नव्याने प्राधान्यक्रम जनरेट करण्याची जी संधी असणार आहे, तर ती संधीची मर्यादा ह्या ठिकाणी असणार नाही. म्हणजे तुम्ही कितीही वेळा सध्या बघा ते तुम्ही करू शकतात. तर ह्या ठिकाणी तुम्हाला जर तुमच्या पात्रतेनुसार संबंधित जी काही प्रेफरन्स असेल तर ते प्रेफरन्स सध्या बघा जनरेट झाले नसेल, तर तुम्ही अशा पद्धतीने पुन्हा डिलीट करून पुन्हा बघा या ठिकाणी जे काही प्रेफरन्स आहे तर ते प्रेफरन्स जनरेट करू शकतात. तर त्या अनुषंगाने इथं संपूर्ण माहिती देण्यात आली. आता बाकी उमेदवारांना ह्या ठिकाणी सध्या बघा 9 ते 10 साठी जर एखाद्या विषयासंदर्भात जर तुमची पात्रता असेल किंवा 11वी-12वी संदर्भात सायन्स विषयामध्ये एखादी केमिस्ट्री असेल, बायोलॉजी असेल, तर त्या विषयामध्ये सध्या तुमची पात्रता असेल आणि संबंधित ह्या ठिकाणी जो काही प्रेफरन्समध्ये जनरेट झालेल्यामध्ये सध्या बघा जाहिरात आली नसेल, तर पुन्हा तुम्ही एकदा प्रेफरन्स जे आहे तर ते जनरेट करून बघा. नक्कीच त्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी तुमच्या पात्रतेनुसार जो काही विषय असेल तर त्या विषयाची वेकेन्सी आलेली त्या ठिकाणी दिसेल. तर हे सध्या बघा तुम्ही करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी यानंतरही बघा प्राधान्यक्रम जर जनरेट करणे, लॉक करणे इत्यादी बाबींची काही तांत्रिक जर अडचण उद्भवल्यास आपला जो काही टेट या ठिकाणी ID, त्यानंतर नाव, जात, संवर्ग, जन्मदिनांक तसेच समस्या येत असलेल्या जाहिरातीचा तपशील नमूद करून या ठिकाणी ijupavitra2022@gmail या ईमेलवर सध्या बघा संपर्क करायचा आहे. वरीलपैकी तुम्हाला या ठिकाणी परत कोणतीही अजून अडचण जर आली यानंतर सर्व प्रक्रिया करूनही तरी देखील तुम्हाला अडचण जर आली तर जो ऑफिशियल ईमेल ID देण्यात आला आहे तर ह्याच्यावरती तुमचं टेट ID, नाव, जात, संवर्ग, जन्मदिनांक हे सर्व लिहून तुमची समस्या लिहून सध्या बघा मेल करायचं आहे. तर तुमचा लवकरात लवकर त्या ठिकाणी सॉल्व्ह होईल. तर बऱ्याचशा या ठिकाणी ज्या काही समस्या होत्या तर त्या समस्यांमध्ये एक OTPची समस्या होती. OTPची समस्येसाठी ह्या ठिकाणी जी प्रोसेस आहे तर ती प्रोसेस करून घ्यायची आहे. त्यानंतर जे विषय होते तर ते विषयानुसार सध्या बघा पात्रता असूनही तुम्हाला प्रेफरन्स जनरेट न होत होते, तर त्यासाठी प्रेफरन्स जे आहे तर ते डिलीट करायचे आहे आणि रिजनरेट सध्या बघा करायची आहे. बरोबर. त्यानंतर ह्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं जी काही डेट आहे तर ती डेट लक्षात ठेवा. 2/5/2025 हा जो काही लास्ट डेट असणार आहे, तर ह्याच्या पूर्वी तुम्ही लवकरात लवकर जे काही प्रेफरन्स असेल तर ते सध्या बघा लॉक करून घ्या. तर ह्या महत्त्वाची जी काही न्यूज बुलेटिन ही सध्या बघा होती. तर अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी वेळोवेळी आपण आपल्या चॅनलला भेट द्या. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तुमच्या ह्याच्या व्यतिरिक्त अजून काही अडचणी असेल तर त्या नक्की या ठिकाणी बघा कमेंट करा. त्याच्यावरती आपण तुम्हाला योग्य तो रिप्लाय देऊ. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. तुम्हाला टेलिग्राम चॅनल देखील तुम्ही जॉईन करून ठेवा. भविष्यात ज्या काही समस्या असेल, वेगवेगळ्या अपडेट असेल तर ते तुम्हाला तेथे अपडेट आपण देऊ. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. लाईक करा, शेअर करा. तुमचे काही कमेंट असतील नक्की कमेंट करा. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.